आणि समितीचे संचालक शकुभाई बाळासाहेब छापरे या सगळ्यांच्या उपस्थितीत आपल्याला एक सुंदर कार्यक्रम ऐकायची संधी आज मिळणार आहे. विविधतेच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि व्याख्यात्याचं नाव काय? व्याख्यात्याचं नाव काय सांगा? व्याख्यात्याचं नाव पत्रकार ज्ञानेश्वर त्यांनी आतापर्यंत लहान मोठ्या शाळा महाराष्ट्रीय शाळांना त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. व्याख्याने देतात. आपल्या आषाढी वारीला ते आपले वारकरी जेव्हा आषाढी वारी चालतात त्या काळामध्ये ते वारीबरोबर असतात. पण वारी चालत असताना ज्या वारीच्या मार्गावर ज्या शाळा आहेत, जी गावं आहेत, त्या गावांमध्ये जाऊन त्या काळामध्ये ते व्याख्याने देत असतात. वारीचंही काम करतात आणि मुलांना समाज प्रबोधनाचंही काम करत असतात. आता नुकत्याच झालेल्या आषाढी वारीमध्ये त्यांनी 13 दिवस त्यांनी काम केले. 42 शाळांना त्यांनी संपर्क साधून समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. असे गेले 15 वर्ष ते ह्या सेवेत कार्यरत आहे आणि ते कुठलाही शुल्क किंवा कुठलाही मानधन किंवा कुठलाही खर्च मागत नाही. ते स्वतःच्या खर्चाने हे सर्व करत असतात. त्यांनी आतापर्यंत नागपूर, भंडारा, कोल्हापूर, बीड, पुणे, लातूर, नगर अशा विविध ठिकाणी आता हे असे हे ज्ञानेश्वर मुडगुले त्यांचा आपल्या संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं आपण टाळ्यावर स्वागत करतो. आता आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्षांचा जन्मदिन हे वर्ष चालू आहे त्यांचं. त्यामुळे त्यांचं पत्रायचं म्हणून आपण कार्यक्रम सुरू करावा अशी नियोजकांना मी विनंती करतो. तसेच आज कार्यक्रम चालू करण्या अगोदर वक्रतुंड महाकाय गजाननाला प्रार्थना करतो. आपण या कार्यक्रमाची सुरुवात सुरू मुडगुले यांना विनंती करतो. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्याख्यान द्यावं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात्म साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून उपस्थित सर्व मान्यवर संचालक आणि तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मुडगुलेंचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. बापाच्या विचारानं मुलगा चालत नाही आणि बाप लेखांच्या विचारानं घर चालत नाही. पण आज 700 वर्ष हा महाराष्ट्र फक्त संतांच्या आणि शिवरायांच्या विचारानं चालतोय. जगाबद्दल छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावरचं शिवरायांनी शिकवलं आणि समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, आपल्याला पुराण्यासाठी मला आपल्याला फक्त
जाऊन मोठं व्हायचंय. मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. शिकून म्हणजे शिक्षण. क्षणाला शिकायचं. तुम्हाला लहानपणी बोलतो तुम्ही सस्याची आणि कासवाची शर्यत लागते. त्यामध्ये कोण जिंकतो? या लहानशा गोष्टीपासून आपण काय शिकायचं? प्रत्येक घरातून या लहानशा गोष्टीपासून तुम्ही एवढं शिकायचं का त्या सस्याप्रमाणे थांबायचं नाही, झोपायचं नाही, आळसाला नाही पाहिजे, कंटाळाला नाही पाहिजे. जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर त्या गोष्टीपासून तुम्ही एवढा खूप घ्यायचा. रोजच्या रोज अभ्यास तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. हे तुमच्या डोक्यावरून असं काही सांगणार नाही, तुमच्या बिगर उद्योगाला काही सांगणार नाही. तुम्हाला लहान लहान होताना सांगत सगळ्यात लहानपणी बोलतात मोठं बघा मुंगी बघा लहान लहान असते. सगळ्यात लहान पाण्याची त्या मुंगीपासून आपण काय शिकायचं? मुंगी बघा सिस्टीममध्ये असते, लाईनमध्ये असते. या घरामध्ये जाताना मुंग्या लाईनमध्ये असतात. मुंग्याची पहिली घरं गळामध्ये असायची. पहिली मातीची घरं असायची. मुंग्याची घरं कुठेतरी भिंतीवर गळा करायची. लाईनमध्ये चिकमध्ये जाऊन शेतातून घरातून धान्यामध्ये कुठेतरी धान्य पडलेलं ती मुंगी आपल्या पाठीवर उचलते. आपल्याची सगळी ताकद वापरून ते धान्य आपल्या गळामध्ये भिंतीवर नेऊन ठेवते. बऱ्याच वेळा मुंगीपेक्षा जे मुंगी धान्याचं वजन असतं, ज्वारीचं भाकरीचं वजन असतं, त्याच्यापेक्षा डबल असतं. ते खाली त्या भारानं मुंगी खाली पिसळते, पडते, परत वर येते, परत खाली येते, परत सगळं धान्याचा साठा धान्याचे पाठीवर घेऊन आपल्याला सगळी ताकद वापरून मुंगी आपल्या धान्यामध्ये धान्याचा साठा करून ठेवते. आता मला सांगा म्हणजे मुंगी आपल्या घरामध्ये धान्याचा साठा वर्षभर पूर्ण निघता करते. हा साठा करून ठेवते. हा साठा करून ठेवते. पावसाळ्यामध्ये आपलं धान्य संपलं, आपण किराणा दुकानात जाऊन छत्री घेऊन जाऊ, पण मुंग्याचं धान्य संपलं, त्याचं धान्य शोधायला बाहेर आल्या पावसाला अख्ख्या मुंग्या म्हणजे मरून जाते. मला सांगा त्या लालशा मुंगीपासून तुम्ही काय शिकायचं? आपण कशाचा साठा करायचा? इथं ज्ञानाचा, विद्येचा साठा करायचा आहे. मुलांना विद्या हे मूर्खाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असं धन आहे. जगातला कोणताही मोठा तुमच्यापासून फिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या देशभराचे नोट असले एखादा काढून काढून घेऊ शकतो, पण तुमच्या डोक्यामध्ये एक व्यक्तीचा पाळा असला, एखादा एखादी कविता पाठ असली, कुणीही कोणतीही बहुमती उचलून मार्ग बांधण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. हे शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे. त्याप्रमाणे शिक्षणाचा गेलेला एखादा आठवडा, एखादा तास देत नाही. काय होतं? एखादी मुलगी आमच्या गावाला जाते, एखादा मुलगा पाटलांचा बैला तिकडे राहतो. पर्यायानं 4 दिवसाचा अभ्यास गडबड बोलतो आणि जीवनाची शर्यत जिंकायची असेल तुम्ही ऑटोमॅटिक मागं पडता. आयुष्यातला एक शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकायचं. मित्रांनो, शिक्षण म्हणजे शून्याला विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोकप्रियाला स्वर्ग जाण्याची इच्छा व्यक्त करतात. शिकला त्या पृथ्वी करावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये असते. म्हणून मला आयुष्यातला एक क्षण मला सांगा, तुमच्या गावामध्ये हप्ता होतो, हप्ता हरिपाठ होतो. हरिपाठाला किती जण जातात? सप्त्याला किती जण जातात? कीर्तनला पाहिजे. बोरं तुमची गोटी बोलले, तुम्हाला मी पाहिले. काल्याचं कीर्तन झालं का शाळेतली सगळी मुलं कशाला असतात? भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक जण आहे, मात्र आपलं केलेल्या कार्याचं कीर्तनाचं भोजन हा उद्या सकाळपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील. उद्या सकाळी हे बघा, उद्या सकाळपर्यंत राहील. उद्या सकाळी गुरुकुम राहणारे वर्षभर
परंतु एखादं कीर्तन भजन काकडा हरिपाठ त्याच्यातला एक अभंगातला एक विचार डोक्यामध्ये घेतला तर तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. हा विश्वास देण्यासाठी निदर्शन प्रबोधन युद्धचे तुमच्या समोर आहे. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं अरे आम्ही गरीबाचे आम्ही कमी उच्चार मुलगा लुकडा काळा कसा मोठा होणार. प्रत्येक जण मोठा होणार, लुकडा मोठा होणार, काळा मोठा होणार, त्याच्यापेक्षा मोठा होणार. तुम्हाला माहिती आहे भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्याचं? द्रौपदी मुर्मू. कलर बघाय का? कोणत्या जाती जन्मल्या? आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी 6व्या वर्षी वयाच्या तिची आई खदानामध्ये काढली, अनाथ आश्रमामध्ये शिकली आणि मग तिला काही आजार असताना फक्त तिनं शिक्षणाचं ध्येय एवढंच ध्येय ठेवलं. ती शिकली पहिलीपासून मास्टर डिग्री पर्यंत. त्याच्यानंतर 6 डिग्र्या तिनं घेतल्या. तिला राष्ट्रपती बनवलंय. ते काही तिचा कलर पाहू नाही, कोणत्या जाती जन्मले ते पाहू नाही, तिथं त्याने पाहू बनवलं. मग तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास कारण त्याच्या 1 तासामध्ये तुमच्या मुलांची बॅटरी आयुष्यात तुमच्या 2 तास महत्वाचे असतील. 2 तास कोणते माहिती आहे का? तुम्ही 25 नंतर 23 नंतर 1 तास येईल महत्वाचा. आणि हा 1 तास, हा 1 तासातला एक सकारात्मक विचार तुम्ही डोक्यामध्ये घेतला, त्याप्रमाणे वागण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्यातला प्रत्येक जण चांगला मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेला आहे. बऱ्याच वेळा मुलांना वाटतं आम्ही गरीबाची आम्ही कमी हुशार, आता कसं होणार? तुमच्यातली भेळ घेतली गंड हटवण्यासाठी तुम्हाला आम्ही छोटी छोटी तुमच्या उद्योगाची सुधारणा. तुम्ही एक नाव ऐकले भेटी उषा ऐकले? कोण होती? मोठ्याने सांगा कोण होती? गावपट्टू. आणि ते काय एकदम गावपट्टू आहोत त्याला 5वी 6वी पर्यंत शाळेत येतच नव्हती. अर्धी शाळा जायची, अर्धी शहराकडे जायची. मुलांना शिक्षकांना पाठवतात. कोणते विद्यार्थी सारखे गैरहजरे हा शोधून आणा. एक शिक्षकांना ते काम आलं. शिक्षक गेले, त्याला पाहिले रोडच्या कडेला डोंगराच्या कडेला ती शेळ्या ओळख होती. शेळ्या होता त्या मुलीनं शिक्षकाला पाहिलं. शिक्षकाला पाहिलं अशी धूमधकाट पळाली डोंगरावर. इतकी वाऱ्याच्या वेगानं पळाली. शिक्षक पाहत राहिले आणि मुलगी आहे का? मग त्यानं हेरलं. शिक्षकानं हेरलं. शिक्षकांच्या हातात असतं मुलगा कसं घडवायचं. शिक्षकीच्या बाबाला भेटल्या दुसऱ्या दिवशी आणि मुलीला शाळेत पाठवा म्हटले. तुमच्या मुलीचं कॅरेक्टर घडवतो. आणि मग ती मुलगी दुसऱ्या दिवशी शाळेत आली. तिला अभ्यासाचा कंटाळा होता, स्पर्धा घेतली. दुसऱ्या दिवशी मुलाची स्पर्धा घेतली आणि ती मुलगी शाळेमध्ये रनिंगला 7वीतली मुलगी 12वीच्या मुलापेक्षा पहिली आणि तिसरी पळाली. आणि मग त्यानं तालुक्याला, जिल्ह्याला, तामिळनाडूमध्ये तिला पदक मिळालं. नंतर तिला आपल्या देशाच्या स्पर्धेत भाग घेतला. देशाच्या स्पर्धेमध्ये तिला सुवर्ण पदक मिळालं. आणि मोठी झाल्यावर तिनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये बेजिंगमध्ये ती स्पर्धेला गेली. पण मुलीनं फक्त तिचं पदक 9 सेकंदावर नव्हतं. किती सेकंदावर? थोडंसं अपयश आलं. तिनं हार मानली नाही. त्या मुलगीच्या याच्यामध्ये आहे बघा, तिनं हार मानली नाही. थोडीशी कमी हार पडली. थोडीसं एकेकडे घाबरायचं नाही. एकट्याला पुढा प्रयत्न करायचा. असफलता एक असफलता एक चुनौती है. उसे स्वीकार करो, क्या कभी नहीं देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि उसके बिना ही जगह नहीं होती. कोशिश करने वालों की ठेवला. त्या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर रोज 10 किलोमीटर जाऊन सराव करायची. सराव करता एक दिवस काय झालं, एक दिवस थोडा चमत्कार झाला. 5 किलोमीटर गावात पोहोचली. त्या गावातून जशी मागं फेडली तसं त्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लागली. कुत्र्याची भांडणं पाहिजे ना? काय पाहिजे? कुत्र्याची एकमेकावर गोठत होती. ती जशी मागं फिरली ते कुत्र तिच्या मागं आलं. बाकीची कुत्री त्या कुत्र्या मागं पळाली. तिला वाटलं सगळी कुत्री माझ्या मागं राहिली. मग ती अशी त्या कुत्र्याच्या घानं त्याची गाठ पळाली. 9 सेकंद सोडा, 15 सेकंद सोडले. आणि दुसऱ्याच वर्षी आपल्या भारताचं पहिलं पदक तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मिळालं. आता मला सांगा मुलींनो, ती का पळाली? जीवाच्या घानं कुत्र चालवत 14 शिक्षण घ्यावं लागते. जीवाच्या घानं पळाली. तसं तुमच्या मागं कोणतं कुत्र लागलेलं नाही, पण तुमच्या मागं तुमच्या करिअरचं कुत्र आहे. करिअर, तुमचं करिअर महत्वाचं आहे. तुमच्या करिअरचं कुत्र आहे. कशाला मंडळ मी का हिंडतो याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे. मी देशभर हिंडतो. महाराष्ट्रातल्या
12 13 जिल्ह्यामध्ये हिंदू 12 प्रत्येक गावामध्ये मुलांना जरा काम करू नये का कारण असा मागचे काय झालं एका शहरामध्ये प्रमाण सांगितलं रामाच्या जन्माचे सगळं सांगितलं कमी पाहिलं एक मुलगं कसं लक्ष करतं हे जगामध्ये रावणाला तुम्ही मानले तो म्हणतो तुम्ही तुमचं लक्ष महत्वाचं तुमचं लक्ष काय आहे तुमचं लक्ष काय आहे मालिका असते त्या मालिका तुम्ही डोक्यात घेतल्या तर तुमचं ठरवलं तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना शेतातलं काम शिका घरच्या आईवडिलांचं सगळं काम शिका तुमच्या आईवडिलांचा उद्धार होणार नाही तुम्ही आता काय सांगत होतो कोणाचं लक्ष आहे रामायण झालं तुम्ही आता सांगत होतो मोठा होऊ शकतो ही मुलगी एका दिवासी समाजाची मुलगी कुत्र्याच्या घरात मिळाली तर तुम्हाला काय म्हणायचं भीती नाही तुम्हाला करिअर घडवायचं असेल महाराष्ट्राचे लोकांनी काही सांगत होतो मुलांनी कास करू नये का प्रत्येक गावामध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये सामाजिक प्रदूषण झाले 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही मुलांनी कास करू नये का 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही आणि मुलं कोणती मंगळ करतात शिक्षणाकडे लक्ष देत नाही अभ्यासाकडे लक्ष देत नाही पुढे चांगल्या कामासाठी करत नाही पण तिकडे विजय वाढला का विजय पुढे जाऊन तुम्ही पुढे जाऊन तिथे पुढे जाऊन एका दिवसामध्ये तुमच्या आईवडिलांना तुम्हाला करण्यासाठी 20 वर्ष लागतात पण तुम्ही एका दिवसामध्ये एखाद्या विजय पुढे नाचून तिकडे नाचून बिघडता किंवा एखाद्या नादाबरोबर धाब्यावर जाऊ शकता 20 वर्षाच्या आईवडिलांचं कष्ट एका दिवशी बेकार जातात आणि मग तुम्ही टोकार बेकार राहता शिक्षणाचं लक्ष देत नाही आणि अशा बेकार मुलांना बोल देण्यात होईल मुलांनी कान कोणायचा आता करेल कारण सामाजिक लोकांची काय सोलापूरला मोर्चा निघाला होता कुणाचा त्यांची लग्न होत नाही त्यांचा सोलापूरला मोर्चा निघाला कलेक्टर ऑफिसवर आता कलेक्टर काय करणार त्यांना गेट उघडलं नाही मग या पोरानं गेटच्या बाहेर ठिकाणा केला गेटच्या बाहेर नाचायला लागले काय म्हणले त्या मशीला होते वळू आणि आम्ही लग्न सामाजिक लोकांचं काय आहे मला माहिती आहे की राष्ट्रपती नाव होऊ शकणार तुम्ही हे की अब्दुल कलाम जाकीर हुसेन बीबी केली राष्ट्रपती नाही होऊ शकणार पण कमीत कमी तुम्ही पती व्हावा या इच्छेने तुमच्या समोर असणार मला माहिती आहे की देव नाही होऊ शकणार मला माहिती आहे की देव नाही होऊ शकणार पण एक दिवस तरी तुम्ही नवरदेव व्हावा यासाठी माझा प्रयत्न आहे म्हणून त्याला काय म्हणताय का जीवनातले तुमच्या 2 तास महत्वाचे आहे या 1 तासामध्ये दुसरा तास कोणता 25 वर्षाच्या नंतर तुमच्या आई वडील तुमच्या समोर एखादी बाहुली उभी करतील ब्राह्मणाचा 50 झाले आणि मग मोठ्याला आवडली शुभ मंगल हे मंगल शुभ व्हावा म्हणून माझा प्रयत्न आहे या 1 तासामध्ये तो दुसरा तास यशस्वी होण्यासाठी या 1 तासामध्ये तुमची बॅटरी करून देणार आहे कमीत कमी त्या तासापर्यंत उतरणार आहे म्हणून जरा जो तास असणार नाही त्याची आहे तर मी काय सांगत होतो जीवनामध्ये माणसाला यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा संतांनी आपण जगतोय ना आपला समाज फक्त जगतोय ते फक्त 2च विचारावर संतांचे समाज सुधारकाचे विचार आणि छत्रपतींचे विचार हे 2 विचार ज्यावेळेला वजा होतील त्यावेळी माणसाला रस्त्यावर जगता येणार नाही मुलींना बाहेर घेता येणार नाही मला माहिती आहे 1982 ला त्यावेळी तुम्ही होता जमिनीमध्ये काय होतंय करणारे वेगळे करतात त्याच्यामध्ये टोकागिरी करणारे मुंडगिरी करणारे डोळ्या खाणारे किंवा शहराचे करणारे फायदा देतात एक मुलगी होती मोठी समाजाची
ग्रॅज्युएट झाली, शेवटच्या वर्ष झालं तिथं, पण ती कोणाकडे बघत नसे, बाकीचे लोक पोरं तिच्या मागायला लागायचे, अरे सुंदर मुलगी आपल्याकडे बघत सुद्धा नाही. ज्यावेळेला दंगल झाली त्याने ठरवलं आघाडीचा कार्यक्रम करायचा. आणि मग ते तुमच्या घरातून पळत निघाले. नंतर उन्हाळ्याचा झाडफूड चालू होती. ते 15,000 जणांचं टोळकं ते चढाचढ करायचं, शिट्ट्या मारायचं. त्या मुलीच्या मागं लागलं, मुलीच्या मागं लागलं, मुलगीची पाहिलं, मुलगी कोणता पळाली, मुलगी हुशार होती, त्यानंतर होती, धावपट्ट होती, पळाली तशी ती पोरांच्या मागं लागली. आपली 15,000 मागं लागली. कोणत्या घरात माझं संरक्षण होईल त्याला काय कळत नव्हतं. प्रत्येक घरात लोक असताना शेवटी एका लहानच्या भागामध्ये गल्लीमध्ये बसली, त्या गल्लीच्या घरात रोखावत होती. कोणत्या घरात रोखावा, शेवटी तिनं एका गल्लीपुढे ठरवलं होतं. रोखावलं आणि दरवाजाला आवाज दिला. एक 25 वर्षाचा गब्बू जवान त्यानं दरवाजा उघडला. तिने थोडाकडे दरवाजा ओळखला, आतून पेढी लावली आणि ती त्या जवानाच्या घराच्या पोटाखाली शिकली. ते थोडकं बाहेर फिरत होतं आणि खिडकीतून त्या जवानाला आवाजाला सिक्युरिटी होती आणि तो त्या खिडकीच्या जवळ उभा होता. झटके आहे तो म्हणाला कोणती मुलगी आला नाही. ते जवान परत होते. ते 15 पोरं त्या गाडी तुमच्या गाडीत परत आले. ते गाडी इजरच आहे ती इतर गाडी म्हणत नाही, तुम्हाला नाही मागा. आणि मग शेवटी ही मुलगी गमून 2-3 तास जितकी दमली होती तिथे काप खालं जशी शिरली तशी झोपी गेली. आणि हा जवान रात्रभर खिडकीमधून पाहत होता की पोरं परत येतात काय, ती पोरं तिथं काय करणार होती. त्या जवानाच्या डोक्यात आलं होतं तिथं संरक्षण करणं. त्याला कर्तव्य वाटलं की झोपी गेल्याच्या नंतर ती झोप झाली. त्याला नाटक होता. 5:06 वाजता तिला जाग आली. पाठ खालून बाहेर निघाली. बाकी विचारची आई केली. मग तिच्या डोक्यात आला होते तिच्या डोक्यात आलं ती काय नाही होती. मला काळजी माफ करणार. रात्री होती झोपली आरामात उभा आहे. तिथं रात्रभर मला झोप नाही. ती झोपली घरावर एवढी पळाला होती एवढी भीती होती ती झोपली. तर मला सांग तू त्यांच्या घरातून माझ्या सोबत माझ्या मला सांग तू माझ्या मुली का झोपली. माझी भीती वाटली नाही. म्हणजे नाही वाटली. तो माझा काढण्याचा नाही वाटला. पण ज्या वेळेला तुझ्या घराच्या खिडकीमधून पाहिलं तुझ्या घराच्या खिडकीच्या खिडकीवर तो फोटो मी पाहिला आणि मी मला ठरवलं इतिहास समाजाच्या आकडे तरी अख्खा शिवरायांचा इतिहास आपला होता. त्या राजाचा फोटो होता. कोणता राजा होता तो. एकच राजा इथे जन्मला राजांचं नाव जगाच्या नकाशावर राजांचं नाव लागतंय. 350 देशामध्ये छत्रपती शिवरायांचे पुतळे आहे. अमेरिकेच्या बौद्धिकामध्ये छत्रपती शिवाजी धडा आहे. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजीचा धडा आहे. पण आमच्या देशातल्या सर्वांच्या भाषांमधून छत्रपती शिवाजी निघत चालला आहे. फक्त जयंतीला कुठेतरी नाचून जयंती साजरी केली जाणारे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांनी आता तुम्हाला म्हटलं जयसिंगची जे म्हणते का पहिले म्हटलं छत्रपती शिवराय महाराज छत्रपती शिवरायांचा कथा होतो. त्याची काय कारण सॉल्व करतात. अनेक यांना छत्रपतीला छत्रपती इतके सुरू होते. मग त्यांचा जयंती होत नाही आणि छत्रपतींचा जयंती का होतो. तर त्याला स्त्रियांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रत्येकासाठी कोणत्याही भाजपच्या सैन्याला हात लावले कारण बाकीचे सैनिक पहिले नासाडी करायचे. शेतकऱ्याला
फार वाढून पाहिजे, परंतु छत्रपती शिवरायांचं राज्य आलं आणि शेतकऱ्यांना 7-12 मागून दिला, त्यांना संरक्षण मिळालं म्हणून जे जयकार होतो. लोकांच्या लेखीपाळींना संरक्षण मिळालं आणि तुम्हाला सगळं माहिती आम्हाला कोणते कन्यांच्या सुभेदाराची सोड त्यानं पळवून आणली, खजिन्याबरोबर आणली. राजा पुढे खजिना केला, तुम्हाला गोष्ट माहिती आहे. खजिना चालू केला आणि नंतर राजाला म्हणला राजा तुमच्यासाठी मी नजरानं आणला माझ्या वाटलं. शिवाजीराजे मला शाबाशी देते, इनाम देते, काही देते. पण शिवाजीराजांनी त्या संरक्षणाला पाहिलं आणि तुमचं डोकं ठिकाण हवं आहे का? हो, आम्ही जर परकीयांच्या मोगलांच्या सैन्याप्रमाणे दुसऱ्यांच्या शत्रूप्रमाणे त्यांच्या लेखी पाहिलं हात घातला तर आमच्या सगळीकडे मग त्यांनी सांगितलं पोचवा. त्यांनी निघाले 15 सैनिक घेऊन निघाले. तोपर्यंत सुभेदाराचा सगळ्या सुभेदाराला ऐकून त्यांना भेटी म्हणून त्यांना 200-300 सैनिक बसवले. त्यांनी पाहिलं कुणाला पाहिजे सांगितली. मग त्या मुस्लिम समाजातला त्याला खरोखर मुस्लिम समाजाच्या छत्रपती शिवराय महाराज त्यांना चांगलं वाटावं त्यासाठी पोवाडाचे त्यावेळेला जाहीर गायला लागले छत्रपती शिवरायांच्या त्यावेळेला होतो. बंदी करायचे मग आपल्या सैनिकांना दोष देण्यासाठी त्यावेळेचे शाहीर पोवाडा असे पोवाडे गायचे आमच्या सैनिकांना दोष द्यायचा तसे पोवाडे जाहीर गायला लागले. छत्रपतींनी त्या शिवाजीराजांच्या वाड्यासमोर जाऊन पोवाडे गायला लागले. असे पोवाडे गायला लागले. छत्रपती शिवराय रात्री घरी आले. घरी आल्यावर जगात सगळ्यात सुंदर अशी सोड बदल केली. तिचं सौंदर्य पाहून तुम्हाला काही वाटलं नाही का? तुम्हाला तिच्याविषयी काही वाटलं नाही का? काही प्रेम वाटलं नाही का? त्यावेळेला शिवराय म्हणले प्रेम हे विषयावर नसतं. प्रेम हे विषयावर नसतं. माणसाच्या आज्ञावर असतं. प्रेम हे रूपावर नसतं. सौंदर्यावर नसतं. प्रेम हे गुणावर असतं. खरं प्रेमाची व्याख्या तुला माहीत नाही. प्रेम गुणाचं गुणावर खरं असतं. ते व्यक्तीचं असतं आपल्या पोकरावर, बाईचं असतं आपल्या वासावर, सैनिकाचं असतं देशावर आणि काळ्या मातीवर असतं ते शेतकऱ्याचं खरं प्रेम. आईचं लेकरावर असतं ते खरं प्रेम. भावाचं बहिणीवर असतं ते खरं प्रेम. ते प्रेम हे दुसरं काही नसतं. प्रेम काही प्रेमाची व्याख्या त्यांना ऐकली. सईबाईच्या डोक्यात कळलं खरंच छत्रपती शिवराय संरक्षण करतात म्हणून तुम्हाला जे वेळ
तुमच्या जीवनामध्ये वेगळं करावा लागतो, तुमच्या जीवनामध्ये वेगळं करावं लागतो. म्हणून तुम्हाला कोणी महाभारतामध्ये पात्र होतं काय होतं, 12वी मुलं आहे, 12वी काय होतं, 12वीला पोरं गेलं तर सरांना जायचंच नाही, आपल्या बापाला जायचं नाही, त्याला वाटलं असं काही तरी मला तुमचा बाप होतो. आणि मग ते पोरं ऐकत नाही तर बापाचा राजा तो बाप सांगतो, अरे त्या घरी आहे तुला काय खेळता पाण्याचे घर चालू ठेवले बाप त्याला शिव्या देतात, तो मुलाला राग येतो आणि मुलाला ठरवलं आता एवढी बापी झाली का, परीक्षा दिली, परीक्षा झाली का, तिकडे जातो कुठेतरी नोकरी गिकरी शोधतो आणि बापाचा पक्का बसून शोधतो, इकडेच नोकरी शोधतो, तिकडेच नोकरी शोधतो, तिकडेच करतो. त्याने विचार केला 12वी झाला, 2 महिने उन्हाळ्याची सुट्टी, त्या सुट्टीमध्ये जो नोकरी देता त्याला कामाचा 12 आणि संध्याकाळी कधी द्यायचा, 2 महिन्यामध्ये रोज 12 लाख काम करतो. मुलांना आपल्या भारतामध्ये तरी सुशिक्षित बेरोजगारी नाही, आपल्या महाराष्ट्राकडे नाही, आपल्याकडे 90% विदर्भ मराठवाड्याचे आहे, आपल्याकडे 90% कामगार आमच्याकडे जे महाराष्ट्रामध्ये आहेत ना ते सगळे बाहेरचे आहेत. तुझे तेवढे दिवाळी टिपाणी खांदे शर्मा नायर सगळे बाहेरच्या देशात आहेत. आमची पोरं शिकत नाही, म्हणजे तिथे पुढे नाटून सोडून देतात. आपल्या देशामध्ये बेरोजगारी बिलकुल नाही. आमच्या एमआयडीसीमध्ये 4 मराठवाडी पिंपरी चिंचवड भोसरी एमआयडीसीमध्ये सगळे 90% कामगार बाहेरचे आहे. आमची पोरं आमचं सगळे झालं आहे की कुठेतरी तिथे पुढे राहतो, पुढाऱ्या पुढे राहतो, काही गाड्यामुळं सगळे होतात. आता काय सांगत होतो, त्या मुलाला 2 महिने शिकलं, त्याला थोडं नोकरी मिळाली नाही. मग आईला कळलं पोरगं शिकलंय, आई बापाला म्हणते अहो पोरगं 2 महिने शिकतंय, त्याला पुढे नोकरी नाही, तुमच्या एवढ्या वर्षी आहे, कुठेतरी बघायला. मग आईला बापाला सांगितलं त्याला म्हणावं 4 किलोमीटर कंपनी झाली आहे, त्या कंपनीमध्ये जा, तिथे तुला नवीन भरती चालू आहे. पोरगं गेला, दुसऱ्या दिवशी गेला, मोठी कंपनी होती 3 एकरमध्ये, रोडच्या कडेला देत होतं, हायवेला देत होतं, रोड गेटच्या आतमध्ये गेला, कसा देशाला तसं 20-25 नळ पाण्याचे चालू होते. ते पाणी रोड चालू होतं, वाया चालू होतं. त्यावेळेला त्याला बापाच्या शब्द आठवले, अरे घरी आला पाणी किती वाया होतो, बापाच्या शब्द आठवले, खटक्या सगळे सगळे आतमध्ये हॉलमध्ये शेणला, हॉलमध्ये शेणला तर पाहत होतं सगळ्या त्याच्या पायामध्ये अडकले, पुन्हा बापाचे शब्द आठवले, बापाचे शब्द लटक्यासाठी त्यानं पाय होते, सरळ गेली, आतमध्ये गेला, लाईनमध्ये बसला, 50 गेला, त्या दरवाजातून येत होते, बारीक कोट करून येत होते, त्यांना पुढे 1 मिनिटामध्ये बाहेर येत होते. काही वेळेला त्यांना पाणी भरायचा कधी झटका चालवली, सगळे 50-60 उमेदवार संपले. याचा नंबर आला, याचा नंबर आल्यावर शेवटी हा आपली सगळी लोक कुठून उभे राहिले, त्याला नाव विचारलं, नाव सांगितलं, ते नाव त्यांनी त्याच्या हातामध्ये गेलं, त्यांना आम्ही गेट पासून हॉल पासून ऑफिस पर्यंत प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावले होते. आम्ही कॅमेरे पाहत होतो, त्या एक काही मुलांना केले नाही, केले नाही, केले नाही. असा एक देव विद्यार्थी आम्हाला भेटला, एक देव उमेदवार भेटला. तुझ्यावर तुझ्या आई वडिलांचे तुझ्या शिक्षकांचे असे संस्कार आहेत आम्हाला कळलं आणि आम्ही तुला सिलेक्ट केला. मुलांनो, तुमच्या आई तुम्हाला घडवत असतात, तुम्हाला लावत असतात, तुमच्यावर ओढत असतात, तुम्हाला घडवत असतात, पण त्याच वेळेला ते तुम्हाला घडवत असतात.
काही वडिलांच्या जगामध्ये श्रीमंत माणसाची आहे. या जगामध्ये फक्त श्रीमंत माणसाची आहे ते तुमचं भलं व्हावं असं वाटतं. कोणती कोणती तीन माणसं माहिती आहे? कोणती? आई वडिलांची या तीनच लोक तब्येतला एकही मुलगा म्हणायचा मला नोकरी नाही मिळू दे, याला मिळू दे. बाकीचे जगातली सगळी लोक फक्त तीन लोक तुमचं भलं शिकतात. म्हणून मुलांनी मुलांसाठी महाभारत म्हणतो. महाभारतामध्ये ते पात्र होतं एक असाच्या गुरुवर तो गौरव वाढव भाऊ भाऊ अज्ञानाच्या वाहक होता. काही दिनांमध्ये धृतराष्ट्र राजात होता. पण त्या द्रौपदीनेही राजधानीच्या डोळ्यावर स्वतःची पट्टी बांधली होती. मग त्यावेळेस ते निर्माण झाला. युद्धाचा प्रसंग ओढवला. जाऊ द्या अर्ध राज्य काय तरी गावामध्ये नाही तुम्ही एवढी फाशी सुद्धा देणार नाही. काही देणार नाही म्हटल्यावर युद्धाला क्षेत्राला कौरवांचं आमचं सैन्य मारलं गेलं. सैन्य मारलं गेलं. फक्त पांडव जिंकले. मला सांगा सगळे गेले एवढी लाखो लोक केली तर त्यानं 5 गावं दिली असती. काय शिकायचं घ्यायचं नाही. एका शाळेमध्ये मी गेलो. त्या शाळेमध्ये पहिल्या दिवशी राहणार एका आठवीच्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांची म्हणजे आपल्या घरामध्ये घातली. आता त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगायला पाहिजे जर कामात येते त्याचा भागात विचार केला नाही. त्या प्रोत्साहन लागला. त्याच्या नाकावर लागला. पोहायला पडला. आतमध्ये होतं. सगळी कपडे कुटुंब झाले. वर्ग घरात घरी गेला. आई वडिलांनी त्याचं काय झालं काय झालं मला सांगितलं. पवित्र आता स्वतः जास्त लोक जमले आणि आमच्या लोकांनी पाहिलं की आक्रमण करत आला. आमच्या पर्वताचं काय राजकीय त्या बाहेर म्हणजे मोठ्याच्या खाली उतरली आणि तुम्हाला काय होतं रॉडमध्ये सांगतो. पोलीस स्टेशनसाठी त्यांना सांगतो. पोलीस स्टेशनला गेले. एखाद्या बाजूने क्रॉसमध्ये गेली. 3 लोकांची डोकं फोडले. पलीकडे गेली 3 क्रॉसमध्ये झाले. काही लोकांची 70 लोकांनी डोकं फोडले. आणि मग त्यावेळी पोलीस स्टेशनला पुढारी मोठे पुढारी आले. पुढारी लागले. सांगितलं हो मागच्या वेळेला 3-4 बाजू आपण तुम्ही गिरावले. अंतराला तुमच्या पद्धती किती कोटी पोचवले किती लाख पोचवले आणि मग तो खाना होता. हॅलो सगळ्या लोकांची गाडी घेतली. पैसे 1 लाख द्या त्याचे 10 वर्ष घेतमध्ये काही वेळेला आमच्या बरोबर काही एवढे पैसे कोणाला दोघांना रात्रीच्या 12 वाजता बाळूच्या आणि बाळूच्या आणि रात्रीच्या 12 वाजता बाळूच्या आणि बाळूच्या 12 वाजता मला झालेला आहे.
मला सांगा त्या घरामध्ये तिला 14 वर्ष होता तिला त्या हाताच्या पातळीच्या मला वाटतं काहीतरी बरं वाईट उपलब्ध होता आताच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आजकालचा राग पडल्यावर झालाय तो म्हणत अरे लढाई जाण्याची सोय लागत होते चितावल्या सीता गेली सीता गेली रामायणापासून काय शिकायचं अवस्थामध्ये मोठं व्हायचं का सगळ्यांना सांगा व्हायचंय का मला सांगा तुम्ही घरी निघताना शाळेमध्ये येताना घरी असते ना फक्त त्याच्या पायाला एक तुम्ही 8 दिवसानंतर भेट बघा तुम्ही 8 दिवसानंतर परिणाम बघा तुमच्या आईवडील म्हणते आमच्या सोन्या किती गुणाचा झालाय आमची मुली किती शहाणी झाली आमची मुली किती शहाणी आहे कुणाच्या तुमच्या शहाणा पोरांसाठी तुमच्या आईवडील रक्ताचं पाणी घेतले हाताची खाणं घेतले हाताचा खाणा घालली तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा नव्हते एखाद्याचा बाप काम करणार नसेल तरी तो कामाला लागेल एखाद्याचा बाप घालून जाते कुटुंबाला आपली पोरं एवढी शहाणी आहे दुनिया आहे आपल्याला वाईट काळ आला माझं एकच कामायचा हे तुमच्या दुकान मला सांगा मला पडायचा कोण पाठा हात होतो आई वडिलांच्या पाया कोण पाठा
त्याचा हात सगळं जेवढं जरी काम झालं जीवनामध्ये यश होण्यासाठी माणसाच्या पाठीमागे हवे असतात थोड्या मोठ्यांचे काही लोकांचे त्या वेळेला रावण उतरून झाला आता वेळ लास्ट पॉईंट संघर्ष केला रावणाला तो पक्ष ऐकत नव्हता परंतु रावणानं काही त्याची ताकद विचारली सांगितले रावणाला पंथ छाटले जटायू खाली पडला परंतु त्यावेळेला एका किडाळानं स्त्रीला वाचवण्याचा प्रयत्न केला एका किडाळानं तुम्ही त्या एका पिक्चर मध्ये पाहिले सैराटमध्ये त्या मुलीला 7 मुलीला त्या अडवलं असताना त्या माहितीसाठी सांगतो त्यावेळेला तो किडाळ जटायू त्यानं वाचवण्याचा प्रयत्न केला पण आजकालच्या एखाद्या मुलीला 7 गुंडांनी जर अडवलं किडाळचं येणारच नाही मोठा पहिलवान पुढारी लोकांचा एवढं शिकायचं आयुष्यामध्ये दक्षिणेच्या बोलायची आता ते विचारतो पुस्तक घेणार आहे तुमच्या तसं तुम्ही मोठ्या बाळांना आयुष्यामध्ये हार अपयश येऊच नये यासाठी हा शिकवत आहे मग माझा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांच्या मुलांची आणि सुनांची नावं सांगा पटकन सांगा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली घटना दिली आणि त्यांनी विद्येची व्याख्या करताना विद्येला मती दिली मतीला नीती दिली अवघे आनंद महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलांचं नाव मला एक पुस्तक दिलं माऊली पुढे कार्यक्रम तर मुलांसाठी तुमच्या आवडीचा प्रश्न आता तुमच्या आवडीचा प्रश्न विचारतो कारण मुलांना मला बक्षीस द्यायचं आहे मुलांनी बघा तुम्ही एक पिक्चर पाहिला होता सैराट पाहिलं ना त्या सैराट मध्ये हिरो होतो त्याचे मित्र जगाचा म्हटले स्वतःच्या संसार सुखाचा करायचा आहे एवढा सावधा नावाचं गाव आहे ते पंढरपूरला कधी गेले नाही बघा हिला हिरोचं नाव माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती पण तुम्ही नाही चॅप्टर ही पोरगी होळी आहे खाली पंचवणीला पोरगी होळी आहे म्हणून आली त्या भोळ्या मुली आपल्या त्या पुण्याला गेल्यावर तिथे मोबाईल चॅटिंग वगैरे आता तुम्हाला भोळे तुम्हाला घेऊ नका मुलांना सगळ्यांना माहिती आहे चॅप्टर मला सांगा त्या लग्नाची आणि तुम्हाला सगळ्या माहिती त्याच्यासाठी मला कमी घालायचं नाही पण कमीत कमी त्यांना तुम्हाला एवढं माहिती पाहिजे त्यांना विद्येचं महत्त्व ज्यांनी सांगितलं त्यांनी आपली घटना दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या मुलांची नावं जर तुम्हाला माहीत नसली तर तुम्ही काय करणार म्हणून तुम्ही समाज सुधारसाठी छत्रपतीचा इतिहास सांगावा व साडेपाचपणाला पाहिजे असेल तर त्यांनी घेऊन जा
राजाच्या सुरूने कधी प्रश्न विचारला माझ्यानंतर जगाला कोणी टाकायचे माझ्या आज आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने उपस्थित असलेले मान्यवर यांनी आज आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन आपल्याला आवश्यक आहे आणि या मार्गदर्शनाची आपण आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित सार्वजनिक सर्वात मान्यवर यांचं मी विद्यार्थ्यांनी सार्वजनिक आलेले सहर्ष स्वागत करतो. त्याबरोबर उपाध्यक्ष संचालक आदरणीय मान्य साहेब, त्याबरोबर अजितदार आठवले साहेब, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय शिवबाई आढावाना, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे संचालक कुंडशाला आणि त्याचबरोबर आदरणीय आपल्या संस्थेचे संचालक उपस्थित आहेत. सर्वांना तुम्ही स्वागत करायचं. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला मिळायचं असेल काही मार्गदर्शन त्यांना गाईडलाईन मिळणं गरजेचं आहे आणि हाच आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय मान्य साहेब यांनी आपले कोळाशा व्यक्ती यांना निमंत्रित केलं. त्याच्यामध्ये व्यक्तिगत म्हणून उपस्थित असलेले ज्ञानेश्वर बेडुगरे साहेब, सुधाकर प्रभाकर यांचा सत्कार आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गौरवच्या हस्ते होतोय. मी तुम्हाला विनंती करतो की त्यांनी बेडुगरे साहेबांचा सत्कार करायचा. सर्वांनी सहकारी आदरणीय भुजबळ साहेब, त्यानंतर या कार्यक्रमात केलेले आपल्या संस्थेचे संचालक हनुमंतराव माने साहेब यांचा सत्कार आदरणीय नानांच्या हस्ते होतोय. नानांना मी विनंती करतो की नानांनी त्यांचा सर्वात उपाध्यायांनी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या संस्थेचे संचालक अजितदार आठवले साहेब यांचा सत्कार त्यांचा सत्कार करतो. आज आपला विकास शाळेमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष संपन्न झाला आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते ज्ञानेश्वर बेडुगरे हे सर्व उपस्थित राहिले. मुलांना एक चांगल्या पद्धतीचं ज्ञान त्यांनी मागवण्याचा प्रयत्न केला. आता त्या मुलांनी निश्चित एवढ्या सरांनी आपल्याला इतकं प्रश्न पद्धतीने सांगितलं आणि पुढच्या वर्षी जर लग्न करायला सर परत गेला नाही
आणि आताच्या वेगवेगळ्या मुलांनी हायपाठ वगैरे केला त्याचे सर सगळ्यांची लिस्ट करा. प्रत्येक मुलांनी त्यांचे नावं लिहून घ्या आणि पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये ती लिस्ट आम्हाला समोर मांडा. म्हणजे आम्हाला मुलांनी निश्चित काय घेतलं आहे आणि काय घेतलं नाही त्याचं सगळ्यांच्या समोर होईल. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि आमचं नाही पण आमचा मित्र आल्यापर्यंत आम्ही काय नाही म्हणणार नाही. त्याच्याबरोबर तुमचा सत्कार करणं आमचा त्यामुळं त्या ठिकाणी आपल्या शाळा जातात त्या मुख्याध्यापकांनी आपल्याला या ठिकाणी बसण्याची आणि थोडीशी व्यवस्था करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि उपस्थित सर्वांचा आभार मानतो. विद्यार्थी आणि शिक्षक सगळ्यांनी कार्यक्रमासाठी हातभार लावला त्याबद्दल आपण सगळ्यांचा आभार मानतो. या ठिकाणी कार्यक्रम मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं, उभं राहावं, सगळ्यांनी उभे राहा. आपण फसायला घेणार आहे सर्वांनी उभं राहा. विद्या विकास मंदिर यवत स्कूलमधील प्रबोधनाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे.